सो वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निकच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि सध्या मी आहे हॉस्पिटलमध्ये, कारण की पप्पाची जरा अपॉइंटमेंट होती. सो त्यासाठी मी आलेलो आहे इथे. पप्पांना घेऊन स्वतः थोड्याच वेळात इथून निघल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी धमाका बघायला भेटेल. आणि आज आहे 22 तारीख. गोविंद 18 तारखेला होता, त्याच्यामध्ये आमचा दुसरा नंबर आला आहे, तुम्हाला माहितीच असेल. सो त्याचं सेलिब्रेशन आज आमचं ग्राउंडवर आहे. सो आपण आता थोड्या वेळात तिथून निघाल्यावर तिकडे भेटू ग्राउंडवर, की काय सीन चालू आहे काय नाही. तो जरा सेटअप वगैरे जर लागलंच असेल तिकडे, आता इथून गेल्यावर समजेल काय काय नाही. तो जरा पप्पांचं होऊ द्या, मग इथून आपण निघाल्याच्या नंतर डायरेक्ट ग्राउंडलाच भेटू. ओके, ग्राउंडला किंवा आधीमध्ये भेटू आपण. चला तर मग. आणि बघा, जसं काय तुम्ही बघू शकता की आम्हाला प्रोचं किट घालून बोलवलं म्हणजे पोरच बोलले की प्रोचं किट घालून या म्हणून. आज जरा धमाका आहे, त्यामध्ये जरा प्रोचं किट असेल तर कसं जिंकल्यासारखं असं फील होतं, जरा वाटलं म्हणून. सो मित्रांनो, आता मी हॉस्पिटल वरून निघालो आहे. आता चाललो आहे ग्राउंडला. सो ग्राउंडला आपण जाऊन बघूया. सेटअप तर लागलाच असेल, बँड वगैरे चालू झाला असेल, आणि पोरं बिरं आलेत की नाही ते बघूया. कारण की पोरं तर आज बहुत बऱ्यापैकी असं धिंगाणा घालणार आहेत. आता तिकडे गेल्यावर बघूया. हा बघा श्रीकांत, याला मी लास्ट ब्लॉगमध्ये घेतलं ना म्हणून हा तोंड लपवत येतो, बोलतो येतच नाही तुझ्या ब्लॉगमध्ये. हा चल आलो, चल ना. मी काय बोलतो, हा आपल्या भावाचा चॅनल आहे, याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे, चॅनल माहितच असेल, निक जाधव. सबस्क्राईब करा. सवय भाऊ, चल लवकर प्रॅक्टिस. मित्रांनो, आम्ही लोक पोहोचलो आहे. श्रीकांत, पत्या श्रीकांत, अरे श्रीकांत, चल पुढे. हा घेतलंय, चल.
गुड इव्हनिंग मित्रांनो. जसं की तुम्ही बघितला असाल की कालचा जो व्लॉग होता तो आपण आता पुढे कंटिन्यू करतो आहे. कारण की काल जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आहे. सो आता आज आहे 23 तारीख. सो आता जिममध्ये दादांनी आमचा सत्कार म्हणून बोलवलेला होता. सो आता आम्ही तिकडे आलेलो आहे. आता थोड्याच वेळाने आम्ही आतमध्ये जाऊ तेव्हा बघू. आम्ही तरी आम्ही पोरं हे बघा 2-3 जमलो आहे. अजून 4-5 जण येत आहेत. तर ते आल्याच्यानंतर आम्ही सर्व एकत्रच आतमध्ये जाणार आहे जिममध्ये. कारण की दादांनी आमच्यासाठी मोठं सत्कार ठेवलं आहे. संदीप दादाला पण आम्ही बोलवणार होतो, पण संदीप दादा काही कारणास्तव बदलापूरला अडकलं आहे. सो त्याला यायला नाही जमलं. संदीप दादाशी बोलणं झालं आमचं, पण संदीप दादा बोलला की तुम्ही लोक जाओ पुढे, मला यायला उशीर होईल. सो आम्ही पोरं आता आलेलो आहे जिममध्ये. थोड्या वेळात आम्ही आता जिममध्ये जाऊ तेव्हा आपण भेटू. वेगळं वाटतं. मी दुसऱ्याच दिले आमचा ट्रेनर बघा, ट्रेनर. वेलकम टू द गँग बालवीर. बोलू काय सर ना, बोलो. बाबू ये. हाँ छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. शेपूरचा राजा म्हणजे बालवीर गोविंद पथक. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. खूप वर्षापासून चाललेली प्रथा आहे. आणि यावर्षी आपल्याला सेकंड प्राइज मिळवलं. पुन्हा एकदा टाळ्या. तर मला जवळजवळ 30-32 वर्ष मी टॉपर पण आणि रिअलमध्ये जर बघायला गेला तर ह्या गोवंडी गावात आणि भेंडी म्हणजे देवनार गाव, गोवंडी गाव बरीचशी मुलं जुने गोविंदा भरपूर निघायची. आणि ह्या सगळ्या गोविंदांकडे बघूनच आपण खेळाडू म्हणून तयार झालो. तर इतर जे गोविंद आहेत ना त्यांच्यामध्ये काय काय चांगलं आहे, आपण काय पद्धत घेतली पाहिजे. इव्हन सचिनने पण हे उभं करताना वैभव त्याच्या बाबांनी पाहिजे जे काय बघितलंय ना, हा पण माझ्यासमोर लहानदा मोठा झाला. त्याची जिम पण बघितली मी आणि आता स्वतः उभी केलेली जिम ही पण बघतो. आणि असं म्हणजे बालवीरचेच नाही 8 बरेचसे जवळजवळ नाही म्हणाले तर सचिनच्या जिममध्ये किती मुलं आहेत बघा. म्हणजे हा सुद्धा मोलाचा हातभार आहे की चेंबूर आणि गोवंडीचं नाव बनवण्यासाठी या बालवीरच्या पाठी असे कित्येक जण आहेत ज्यात तुमचा पण सिंहाचा वाटा आहे. कोणतरी त्याला मदत करतोय, पुलअप्स मारायला अप डाऊन करतोय, कोण बेंच प्रेस मारायला सपोर्ट करतोय. त्याची ताकद दिली म्हणून आज हे 10 प्लेयर मला कामाला आले आणि त्यांच्या ताकदीमुळे मी आज तिथे उभा राहिले. त्यांच्यामुळे आज छोटा का होईना पण खालीचा वाटा या दहिंदी पथकासाठी लागलेला आहे. आणि हा विजय फक्त बालवीरचा नाही, आमचा एवढ्या 10 जणांचा नाही, असे कित्येक जण आहेत की त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठी होत्या म्हणून आज चेंबूरचं नाव आपलं त्या लेवलपर्यंत पोहोचले. आणि मला सुद्धा खात्री आहे की 1 नंबर पण लांब नाही. आम्ही थोडेसे स्लो झालो कारण की आम्हाला पडायचं नव्हतं. नाहीतर जर जिंकायचंच असतं ना 1 नंबरला
तर आपण तुफान खेळतो, पण मी तुफान नाही खेळलो, मी तेवढं डिफेन्सिव्ह खेळलो, कारण का मला मुलं महत्त्वाची होती, त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सचिन आणि सगळ्या टीमनी तुमच्या सहकार्याने आणि त्याच्या पाठी त्याची सावली म्हणून त्याचा भाव आणि पप्पा यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आज तो इथपर्यंत आहे. आणि बालवीर नाव आणि आमचे खरंच भारावून गेलो, कारण की आम्हाला बऱ्याच जणांनी सत्कार घेतले, बऱ्याच जणांनी चालू सत्कार. मलाच समजत नाही की आपण केवढे मोठे झालो, पण माझ्या डोक्यात पण हवा नाही की आपण एवढे मोठे झालो. आणि असेच बऱ्याच मुलांनी जर पुढे साथ दिली ना, नक्कीच जय जवान काय कुठलाही गोविंदा पुढे उभा राहिला आपण त्याला ताकदीने नव्हतो. आणखी लक्ष द्या, आणखी काय 8-10 मुलं जर मिळाली तर नक्कीच तिथे आम्ही कमी पडतोय ना ते कमी पण नाही पडणार. आणि नक्कीच हा SK फिटनेस आहे, त्यासाठी खूप मोठा सिंहाचा वाटा असेल. आणि आज आपण एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खरंच म्हणजे बोलायला पण माझ्याकडे शब्द नाही, तेवढा भारावून गेलो. आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा होत्या, आशीर्वाद आहेत म्हणून आज गोविंदा उभा आहे. भविष्यात देखील तुम्हाला साजेशीच कौतुकास्पद कामगिरी आम्ही करू, एवढीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि ते सांगतो. संदीप दादाचं खूप कौतुक आहे, तर तेवढं कमीच आहे. आणि काहीतरी इश्यू झाले टाळा वगैरे जरा हे दोघं टी शर्टच नाही आले घालून ना.
सरांतर्फे SK फिटनेसतर्फे 3 महिने आपल्याला फ्री जिम करायला भेटेल. बालवीर गोविंद पथकाचा मित्रांनो हे बघा, हे माझे 2 पार्टनर आहेत. हे बघा तुम्ही बघून घ्या यांना. नंतरला हंडी झाल्याच्या नंतर मी यांना जॉईंट होणार आहे. हे बघा काल हा वाजवायला होता तो दादांनी आमचं सेलिब्रेशन सत्कार केलेला आहे. आपण दादाला बोलूया. दादा 2 शब्द बोल जरा आमच्या ब्लॉग मध्ये पब्लिक ग्रुपमध्ये बोल, ग्रुपमध्ये. पब्लिक बालवीर आणि मेन जे आम्हाला SK फिटनेस मध्ये मुलं आहेत, 3 महिन्यापासून म्हणजे एका खांद्यावर बसून हा पोरगा स्कॉट्स मारत होता मुलाला घेऊन. माझ्यापेक्षा हलका पाहिजे, वजन पाहिजे तर. आणि आज त्याला या गोष्टीचं म्हणजे फळ भेटलेलं आहे. तर असंच मेहनत करत राहा. दादा काय बोल 3 महिने काय बोलला ते आहे ना अच्छा ओके ओके. हे बाजूवाल्यांसाठी खुश खबरी आहे. जे आपले 3 महिने जे माझ्या जिम मध्ये येत होते त्यांना 3 महिने जिम फ्री देण्यात आलेली आहे. बालवीरांना खुशखबरी आहे. सो लवकरात लवकर बालवीर मध्ये इथं SK फिटनेसला जॉईन करा. हे बघा ह्या आमच्या जिम मधल्या मॅडम त्या बोलतात की आम्हाला बोलवलं नाही म्हणून. आम्ही असं नाही काय केलेलं आहे. तुम्ही आलात नाही, कुठे गेले रे? हे बघ हे पकड रे, पकड जरा पकड. इथे मॅडम तुम्ही पण ब्लॉग मध्ये या, इकडे या. हे बघा या आमच्या मॅडम आहे. एकदा बघूनच मी शिकतो जिम कशी करायची कशी नाही ते सपोर्ट. सो मित्रांनो आमचा आता हे बघा सत्कार समारंभ संपलेला आहे. आम्ही आता चाललो आहे नेहमीच्या ठिकाणी. आम्ही आता थेट प्रॅक्टिसला चाललेलो आहे. सचिन दादाने सर्व पोरांचा सत्कार केलेला आहे आणि पोरं पण खूप खुश होती की दादाने सर्वांना गिफ्ट आणि पण दिले. मेन गोष्ट म्हणजे 3 महिने फ्री झालेली आहेत आम्हाला. 3 महिने बालवीरच्या पोरांना जिम फ्री केलेली आहे. पण जे त्या जिम मध्ये पहिल्यापासून होते त्यांच्यासाठी, सर्वांसाठी नाही. सर्वांसाठी नाही आहे. सो आम्ही तिकडून दादाने आमच्यासाठी बॉटल वगैरे गिफ्ट वगैरे सर्व दिलं होतं. प्रोटीन बार वगैरे दिलं आहे. तेच आता आम्ही खाऊन आलो. नाश्ता वगैरे काही केलं नाही आहे. तेच खाल्लं आहे आणि डायरेक्ट इथे ग्राउंडवर आलो. सो आता आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो तुम्ही या व्हिडिओला नक्की आता तुमचं कुठेतरी प्रेम चांगला बऱ्यापैकी भेटतो आहे. आपल्या KK मध्ये व्ह्युअर्स जात आहेत. निखिल भाऊंचे व्हिडिओ जे आता आहे ते K मध्ये चाललेले आहेत. हां. निखिल भाऊचे ब्लॉग्स फेमस होते, निखिल फेमस होते. त्याचे ब्लॉग्स भरपूर लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि लोक पण आवर्जून त्याचे ब्लॉग्स बघतायत आता. सो असंच प्रेम द्या आणि पुढे देखील असंच प्रेम देत राहाल याची मला पूर्णपणे खात्री आहे. सो प्लीज तुम्ही नवीन जर व्ह्यूवर असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि येणारे पुढचे ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि आपली हंडी मेन म्हणजे आपली हंडी बाकी आहे. दहीहंडीचा अजून ब्लॉग बाकी आहे. दहीहंडीचा अजून ब्लॉग vlog खूप बाकी आहे. इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तर भरपूर बाबा धमाल फुल करणार आहे. राडा असणार आहे. सो व्हिडिओ चला तर मग. तो ब्लॉग मोठा पण असणार आहे खूप. हां चला तर मग फुल मजा करू आपण. भेटू आपण आता 27 नेक्स्ट तारखेला. ब्लॉगमध्ये 27 दहीहंडीच्या बाय दिवशी. बाय. निक जाधव ब्लॉग्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, चला आणि बाय. व्हिडिओ शेअर करा.